श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, आज नवीन समासाची सुरुवात आपण करत आहोत। कालपर्यंत दशक 14 समास 1 पाहिला, आज दशक 14 समास 2 याचा आरंभ आपण करणार आहोत। श्री समर्थांनी जे कार्य केलं त्या कार्यामध्ये समाज संघटन हा फार मोठा भाग आहे आणि ते समाज संघटन करत असताना जो संघटक आहे अर्थात जो निस्पृह आहे त्यांनी कसं वागावं, कसं असावं याचा विचार आपण मागल्या समासात पाहिला। समर्थ आता दुसरी बाजू सांगतात आहे की आम्हीच उत्तम असलो तरी आहे तर चांगली गोष्ट, पण आमच्या बरोबर आम्ही इतरांना सुद्धा चांगलं केलं पाहिजे आणि चांगल्या लोकांची एक ऐक्यता असली पाहिजे, एकता असली पाहिजे। म्हणून लोकसंग्रह हा समर्थांच्या आवडीचा विषय होता। पहावी घरांची घरे असे समर्थ सांगतात, म्हणजे नुसते घरी जाऊ नका, तर त्या घरामध्ये असलेले जे लोक आहेत त्या लोकांचा संपर्क, त्यांचा सहवास, त्यांना सन्मार्गाला नेणं हा समर्थांचा आवडीचा विषय होता। समर्थांनी भिक्षेच्या माध्यमातून लोकसंग्रहाचं कार्य केलं। भिक्षा म्हणजे पोट भरण्याचं साधन नाही, भिक्षा म्हणजे आळस नाही। भिक्षा मागत असताना समर्थांनी चांगल्या लोकांना हेरलं आणि त्या लोकांकडनं धर्मकार्य करून घेतलं। मग त्यांनी ज्या लोकांना या कार्यात आणलं त्यांची वय किती होती? 15 वर्षाच्या आतील सगळे मुलं समर्थांनी रामकार्यासाठी घेतली। या भिक्षेच्या माध्यमातूनच समर्थांना अक्काबाई, वेणाबाई, कल्याणस्वामी, भीमस्वामी, सतीबाई असे कितीतरी लोक त्यांना मिळाले। म्हणून भिक्षा हे पैसा जमा करण्याचं साधन नव्हतं। म्हणून भिक्षेला केवळ फक्त निस्पृह पुरुष समाज कार्यामध्ये जास्त स्वतःला वाहून नेतो आणि म्हणून त्यासाठी त्याच्या पोटाची जबाबदारी ती समाजाने घ्यावी। उलट समाजासाठी निस्पृह खूप कार्य करतो, त्याची उतराई म्हणून आपण त्याला भिक्षा घालावी यासाठी समाजाला एक गुरुदक्षिणा देण्याची संधी या निमित्ताने मिळते।
समर्थांना दान घेऊन चरितार्थ चालवणे मान्य नव्हतं, कारण दान घेणारा मनुष्य जो आहे तो आळशी होण्याची शक्यता आहे. म्हणून भिक्षा मागताना पोटापुरतं मागावी, आजच्यापुरता मागावी, उद्याची सोय करून ठेवू नये असे समर्थ सांगतात. म्हणून या भिक्षेचा अवलंब समर्थांनी केला. भिक्षा आणि भीक या दोन शब्दामध्ये मधांतर आहे. भिक्षा ही धर्मासाठी, भिक्षा ही समाजसेवेसाठी, भिक्षा ही सज्जनांच्या संघटनेसाठी आहे. तर भीक फक्त माझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी आहे. गरीब आहे, काही करू शकत नाही, म्हणून भिक्षा मागतो. आणि हा संघटक, हा समाजसेवक समाजाचं कार्य करत असताना नोकरी धंद्यामध्ये जर तो पडला तर त्याचा अधिक वेळ पैसे कमवण्यात जाईल आणि मग समाजसेवेपासून तो दूर जाईल. म्हणून भिक्षेच्या माध्यमातून आपण आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी. पण ही भिक्षा मागत असताना महान तत्व लक्षात ठेवावं, त्यामधलं अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे कुठल्याही वस्तूचा संग्रह न करणे. संग्रह करणे हे निस्पृहाचं लक्षण नाही आहे. निस्पृहाने आपलं कार्य करत असताना कशात अडकू नये हे सर्वात मोठं तत्व आहे. आपल्या परंपरेमध्ये भिक्षा जी आहे ती अनंत काळापासून मागितली जाते. तुम्ही गुरु दत्तात्रयांचा फोटो पहा, त्यांचं चरित्र पहा, तुमच्या लक्षात येईल भगवंतांनी सुद्धा भिक्षा मागितली, भगवान शंकराने सुद्धा भिक्षा मागितली, साधू संतांनी सुद्धा भिक्षा मागितली. इतकंच नाही तर ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी सुद्धा, निवृत्तीनाथांनी सुद्धा भिक्षा मागितली. भिक्षेच्या माध्यमातून समाज संघटन केलं. आज ज्ञानार्जन करत असताना या 4 भावंडांना भिक्षा मागूनच उपजीविका करावी लागली होती. म्हणून जो समाज संघटक आहे, जो समाजसेवक आहे, त्यांनी अपरिग्रह तत्व बाळगावं आणि समाजाला अनंत पटीने द्यावं, हा त्यामागचा उद्देश. दुसरं एक तत्व होतं समर्थांचं भिक्षेच्या मागे, की भिक्षेच्या माध्यमातून आपल्याला समाज जोडता आला पाहिजे, त्याबरोबर लोक जोडता आले पाहिजेत. मग तो जोडण्यासाठी परदेशात जायचं काम पडलं तरी हरकत नाही. त्या काळी परदेश हा शब्द देशामध्येच इतके तुकडे पडले होते वेगवेगळ्या राज्यकर्त्यांमुळे. जसं नगरला ही निजामशाही होती तर पुण्याला आदिलशाही होती. म्हणून नगरवरून पुण्याला जरी जायचं असेल तरी परदेशात जाण्यासारखं होतं. म्हणून लोकांना सर्वत्र त्यांनी जाण्यास सांगितलं. स्वामी विवेकानंद म्हणतात की समर्थ रामदास स्वामींनी भिक्षेच्या द्वारे लोकांचे भ्रमण प्रवृत्ती वाढवून राष्ट्रीय एकता स्थापन केली. भ्रमण प्रवृत्ती केल्याने देशाटनं, केल्याने पर्यटनं असं जे तत्व आहे ते यासाठीच ऐक्यम बलम समाजस्य तद्भावे दुर्बलः. ऐक्य हे समाजाचं खरं बळ आहे. ते समाजाचं बळ लक्षात घेऊन
आपण त्याचं संघटन केलं पाहिजे. म्हणून समर्थांनी भिक्षेचा स्वतंत्र समास लिहिला आणि त्या समासामध्ये समर्थ काय म्हणतात ते आपण आज पाहणार आहोत. श्रीराम समर्थ श्रीराम. तरी समर्थांच्या या समासाचं श्रवण श्रद्धापूर्वक करावं अशी आपणा सर्वांना प्रार्थना. श्रीराम समर्थ श्रीराम. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा राखिले पाहिजे श्रीराम. भिक्षा मागोन जो जेविला तो निराहारी बोलला. पती प्रतिग्रहा वेगळा झाला. भिक्षा मागता श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात ब्राह्मणाची मुख्य दीक्षा. दीक्षा या शब्दाचा अर्थ व्रत. समाजसेवक जो कोणी असेल, ज्ञानी पुरुष जो कोणी असेल, त्यांनी भिक्षा मागावी. पण भिक्षा मागावी पण इकडे नोकरी करू नये, इकडे व्यवसाय करू नये, किंवा भिक्षेतून व्यवसाय करू नये, किंवा भिक्षेचा व्यवसाय करू नये. सगळे बारकावे येतात. आम्ही भिक्षा मागावी आणि संग्रह करावा. लोक म्हणतात भिक्षा मागून संग्रह काय करता, कष्ट करून पैसा मिळवा. म्हणून समर्थांनी जे भिक्षा मागणारे आहे त्यांना अपरिग्रह हे तत्व अंगीकारायला सांगितलं आहे. निस्पृहता असली पाहिजे, संग्रह न करणे असली पाहिजे. आजची भिक्षा आज मागेल. यामुळे वैराग्य निर्माण होईल. समाजामध्ये आपल्याला जाता येईल. समाजाचं सख्य आणि समाजाचं ऐक्य हे आपल्याला प्राप्त करता येईल. म्हणून समर्थ म्हणतात ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा राखिले पाहिजे. आत्ताच आपण पाहिलं की आदिनाथांपासून म्हणजे भगवान शंकरापासून गुरु दत्तात्रयांपर्यंत सगळ्यांनी भिक्षा मागितली. साधू संतांनी मागितली भिक्षा. भिक्षा मागणे हे वाईट नाही आहे. त्या मागण्यामागचा उद्देश महत्त्वाचा आहे. मागण्यामागे जर समाजसेवा असेल, समाज संघटन असेल आणि समाजासाठी तुम्ही जर 24 तास कार्य करत असाल तर तुमच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था कोणी करावी तर ते समाजाचं उत्तरदायित्व ठरते. आचार्य चाणक्यांची तुम्हाला कल्पना आहे. त्यांचे सगळे जे विद्यार्थी होते ते त्यांच्या पाठशाळेत शिकत होते, पण शिकत असताना त्यांच्या जेवणाची व्यवस्था ते स्वतः करत होते. ते 4 घरी भिक्षा मागून ते विद्यार्थी आपले उदरनिर्वाह करत होते. भिक्षेशिवाय त्यांना ज्ञानदान नाही. गुरु दत्तात्रयांची ज्या ज्या ठिकाणी जागा आहे तिथे तिथे तुम्ही पहा, तिथे भिक्षा मागितलेली भिक्षा देणंही पुण्यकार्य समजल्या जाते आणि भिक्षा मागणंही हे वैराग्याचं मोठं लक्षण समजल्या जाते. गाणगापूरला जा, भिक्षा मागितली जाते. देवीचे सगळे जे भक्त आहेत ते देवीचा जोगवा मागतात, भिक्षा मागतात. कोरांनं घेऊन आपलं उदरनिर्वाह करावा. समर्थ म्हणतात आहे भिक्षा मागून जेवला तो निराहारी बोलला. भिक्षा मागून जो जेवण करतो तो जेवला तरी तो निराहारीच आहे. याचा अर्थ त्याला आता उपवास करण्याची गरज नाही. आज योग चांगला आहे. आज पंढरीनाथाचा उत्सव आहे, एकादशी आहे, मोठी एकादशी आहे. मग उपवासाचं जे महत्त्व आहे ते 2 प्रकारे आहे. एक आरोग्याच्या दृष्टीने आणि एक मनाच्या दृष्टीने भगवंताजवळ जाणे, असं उपवासाचं महत्त्व आहे. आज आम्ही जेवण केलं का? नाही केलं.
मग काय केलं, आमच्या पोटाला आम्ही पूर्ण आराम दिला. याचा अर्थ काही खाल्लं नाही, निराआहारी, याचा अर्थ आहार न सेवन करणे. दुसरी बाजू अशी आहे की आम्ही जेव्हा भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन असतो तेव्हा जेवणाची आठवणच येत नाही, म्हणून जेवण नाही. आणि तिसरी गोष्ट अशी की उपवास, याचा अर्थ भगवंताच्या जवळ राहणे. वास करणे म्हणजे जवळ राहणे, आणि ते जवळ राहणे म्हणून उपवास. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे संत जे जन तेथे कोरान्न मागून करी भोजन, तेणे केले अमृत पाषण प्रतिदिनी श्रीराम. रोज आपण संतांनी कोरान्न मागितलं, म्हणजे शिजवलेलं अन्न नाही, कोरडी भिक्षा, ती सेवन केली आणि ती स्वतः तयार करून ते जेवण केलं. समर्थ म्हणतात असा जेवणारा जो कोणी असेल तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी. अमृता एवढं पुण्य आम्हाला प्राप्त होते. समर्थांनी आधारासाठी श्लोक घेतलाय, भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रह असंतो वापी संतो वा सोमपानम दिने दिने श्रीराम. दिने दिने सोमपान केलं. सोमपान म्हणजे अमृताचं पान. म्हणून समर्थ म्हणतात आहे की भिक्षा मागणं हा समाज संघटनेचा विषय आहे. ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा, ईश्वराचा अगाध महिमा तोही भिक्षा मागे श्रीराम. भगवंत सुद्धा भिक्षा मागतो. ईश्वराचा अगाध महिमा, भिक्षा मागे सर्वोत्तमा. भिक्षा भगवंतानी मागितली. दत्त गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी, निस्पृहता भिक्षेपासून प्रगट होय श्रीराम. वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला, तैसास नित्या वळीला स्वतंत्रता कैची श्रीराम. आता समर्थांनी पाचव्या ओळीच्या पुढे नियम घातले. पाचव्या ओळीपर्यंत परंपरा सांगितली. भगवान शंकरांनी भिक्षा मागितली, गुरु दत्तात्रयांनी भिक्षा मागितली, गोरक्षनाथ नवनाथांनी भिक्षा मागितली, सिद्ध सगळे जे आहेत त्यांनी भिक्षा मागितली, निस्पृहता त्यांनी धारण करून भिक्षा मागितली. यामुळे निस्पृहता प्रगट होते. निस्पृहता असते पण प्रगटीकरणाला भिक्षा हे त्याचं माध्यम आहे. परंतु समर्थ म्हणतात वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला. वार लावून याचा अर्थ पंक्तीमध्ये जेवायला बसणे. पराधीन झाला तैसा नित्यावळीला. नित्यावळी म्हणजे रोज पंक्तीमध्ये जेवायला जाणे, अन्नसत्रामध्ये जेवायला जाणे. कोणी अन्नसत्रात जेवू नये असं म्हणतात. अन्नसत्र घालणं पुण्याचं काम आहे, पण अन्नसत्रात जेवणं पातक आहे. कोणासाठी पातक आहे ते? ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे समृद्धी आहे, ज्यांच्याकडे धान्याने कोठे भरलेले आहेत, त्यांनी अन्नसत्रात जेवू नये. त्यांच्या दासगणू महाराजांनी एका कटिबंधामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात जेवण जर करायचं असेल तर कोणी केलं पाहिजे?
तर तो संन्यासी असला पाहिजे. संन्यासी अग्निहोत्रासी ब्रह्मचार्यासी अयाचित द्यावे, या विणतेन इतरांनी मुळीन सेवावे. कोणाला घेण्याचा अधिकार नाही. तो लुळा खुळा आंधळा पांगळा संन्यासी अग्निहोत्र करणारा समाजसेवा करणारा असा कोणी असेल तर यांनी भिक्षा मागावी, पण इतरांना मागण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, वार लावून बैसला. मी आज तुमच्याकडे जेवायला येतो, परवा तुमच्याकडे जेवायला येतो, नंतर तुमच्याकडे येतो. 8 दिवसाचे 8-7 वार लावून घेतले मग झोपून राहिला. संध्याकाळी फक्त कागदावर लिहायचंच काम राहते की संध्याकाळी कोणाकडे जेवायला जायचं, उद्या सकाळी कोणाकडे जायचं. असं वार लावून जेवणारे जे आहेत, समर्थ म्हणतात हे भिक्षेमध्ये मोडत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तैसे नित्यावळीला स्वतंत्रता कैशी. पंक्तीमध्ये जेवायला बसले, स्वतंत्रता आहे का? पंगत वाढली तेव्हा जेवलं चालणार नाही. म्हणून पंक्तीमध्ये सुद्धा जेवायला. 8 दिवसा धान्य मिळवले. दुसरा नियम घातला आहे. 8 दिवसा धान्य मिळवले तरी ते कंटाळवाणे झाले, प्राणी एका एकी चेवले, नित्य नूतने पासूनी श्रीराम. नित्य नूतनापासून माणूस दूर गेला समजून जायचा. कशामुळे? 8 दिवसा धान्य मिळवले. 1 दिवस धान्य मिळवलं आणि त्यांनी 8 दिवस खाल्लं. काही लोक 8 दिवस भिक्षा मागतात आणि वर्षभर खातात. समर्थ म्हणतात ही भिक्षा नाही आहे. भिक्षा ती आहे की मी माझ्या पोटासाठी 4 घरं मागतो आहे आणि राहिलेला वेळ जो आहे तो समाज कार्यासाठी, धर्म कार्यासाठी, समाज संघटनेसाठी, सज्जन संघटनेसाठी लावतो आहे. म्हणून तरी ते कंटाळवाणे झाले. माणसाकडे जर असेल तो झोपून राहतो, ते संपेपर्यंत उठत नाही. काही लोकांची अशी सवय आहे. बुद्धी भगवंताने चांगली दिली आहे म्हणून ते 8 दिवसातून 1 दिवस कष्ट करतात आणि भरपूर पैसे कमवतात आणि 8 दिवस झोपून राहतात. काही लोक महिन्याभरातलं काम 4च दिवसात करतात, मग महिनाभर आराम करतात. समर्थ म्हणतात यामुळे काय होईल? यामुळे तरी ते कंटाळवाणे झाले, आळस चढेल. म्हणून रोज म्हणजे निरूपणाचं तसंच आहे सध्या. 8 दिवसाची जर करून ठेवली एकाच दिवशी तर 8 दिवस झोपून राहायचं काम आहे. म्हणून रोजचं रोज निरूपण झालं पाहिजे. नित्य नूतन आहे, रोज नवीन आहे, सगळा सेट नवीन आहे, रोज नवीन विचार आहे, नवीन उत्साह आहे. एकाच दिवशी करून ठेवण्याने पाहिजे ते प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे भिक्षा सुद्धा नित्य नूतन असली पाहिजे. नित्य नूतन हिंडावे म्हणून नवीन नवीन ठिकाणी जावं. एकच घर नाही, काल ज्या घरी मागितली त्या घरी आज भिक्षा मागायची नाही. पुढील येणाऱ्या वर्षभरात ते घर सापडता कामा नाही. पुन्हा गावातले सगळे घरं संपले की गाव बदलायचं, पण एका घरी 2दा भिक्षा मागायची नाही. कल्पना करा समर्थ कसे फिरले असतील, कसं त्यांनी कार्य केलं असेल, कशी समाज संघटना केली असेल, कशी सज्जन संघटना केली पाहिजे. समर्थांना केवढं आदर्श मानलं पाहिजे आपण. कोणाला बोध वाटता कामा नये. आता लोक मागायला आले ना तर टेन्शनच येते, याला काय द्यावं लागते आणि काय मागतात काही सांगता येत नाही. म्हणून मागणाऱ्याने
समोरच्यावर कुठल्याही प्रकारचा जबरदस्तीचा भाव नसता कामा, स्व इच्छेने, आणि त्यांची इच्छा जरी सूपभर देण्याची असली तरी आम्ही मात्र मुष्टीभर घ्यावी. खूप घेऊन काय करणार आहे, ठेवणार कुठे आहे? आमच्याकडे काय ठेवण्याची जागा आहे का, घर आहे का, दार आहे का? मंदिरात झोपायचं, 4 घरी भिक्षा मागायची, तेवढ्या याच्यावर उदरनिर्वाह करायचा, संग्रहासाठी जागाच नाही. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे. काय आमच्याकडे आहे? आमच्याकडे काही नाही आहे, प्रभूचं नाम आहे आणि हाती काम आहे. म्हणून अखंड कार्य केलं, पण कोणाला बोज झाले नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की अशा प्रकारे नित्य नूतन हिंडावे, उदंड देशाटन करावे, तरीच भिक्षा मागता बरवे, श्लाघ्यवाणे श्रीराम. आपल्याला धन्यता त्यामुळे प्राप्त होईल की जर आम्ही भिक्षा मागत असताना आम्ही सतत हिंडत राहिलो, नेहमी देशाटन करत राहिलो, या गावून त्या गावी जात आलो. म्हणून तर समर्थांच्या शिष्यांची जी एवढी संख्या आम्हाला दिसते, हजारो शिष्य समर्थांना मिळाली, हे भिक्षेच्या माध्यमातून मिळालेली आहे. समर्थांचं चरित्र जेव्हा आपण अभ्यासणार आहोत त्यावेळेस त्याचा विचार आपण करणार आहे. आत्ताच आपण पाहिलं, अक्काबाई आहे, वीणाबाई आहेत, भीमस्वामी आहेत, उद्धव आहे, किती समर्थांना शिष्य मिळाले, सतीबाई आहे. या सगळ्या शिष्यांनी समर्थांची यांची भेट झाली तरी कुठे? भिक्षेच्या माध्यमातून झाली. भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी. भिक्षेच्या माध्यमातून लोकनिरीक्षण आणि त्यांना सन्मार्गाला नेणं हे कार्य समर्थांचं होतं. म्हणून भिक्षेचा समास इथे लिहिला आहे समर्थांनी. जो समाज कार्य करणार आहे त्यांनी या गोष्टी आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अखंड भिक्षेचा अभ्यास, तयास वाटेना परदेश, जिकडे तिकडे स्वदेश, लोकत्रयी श्रीराम. स्वर्ग मृत्यू पाताळ लोकत्रयी, कुठेही जा, परदेश नाहीच, सगळीकडे स्वदेशच आहे. पण स्वदेशाची कल्पना केव्हा होईल? अखंड भिक्षेचा अभ्यास असेल तर, अखंड असेल. तयास वाटेना परदेश, भिक्षा मागता किरको नये, भिक्षा मागता लाजो नये, भिक्षा मागता भागो नये, परिभ्रमण करावे श्रीराम. 2-3 सूचना समर्थ अजून देतात आहे. भिक्षेच्या माध्यमातून तुम्ही फिरत असताना लाजू नका, त्यानंतर थकू नका, कंटाळू नका, सतत परिभ्रमण करत राहा. यामुळे सगळे लोक आपले होतील, देश आपला आहे आणि आपण त्या देशाचे सेवक आहोत. अशा भावनेतून कार्य करत राहिल्याने आपल्याला उत्तम समाज संघटन करता येईल. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय, भारत माता की जय, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम. पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.